सभेमध्ये सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर करण्यात आलेले आहे। मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं। लाठीचार्जच्या मुद्द्यावरून मात्र विरोधकांनी गोंधळ घातला। लोकसभा दिवसभरासाठी दोनदा स्थगित झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सभागृहाचं कामकाज आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे। और इतना इम्पोर्टेंट बिल पब्लिक एग्जामिनेशन प्रिवेंशन ऑफ अनफेयर मीन्स जैसा चर्चा के लिए रोकना, ये बहुत गलत मैसेज भेज रहा है। मैं कांग्रेस पार्टी को फिर से रिक्वेस्ट करता हूँ, अपने साथियों को समझाइए और बिल पे हम चर्चा शुरू करें। स्पीकर साहब ने जो टाइम तय करेगा हम लोग सब मंजूर है। मैं सभी मान्य दलों के सदस्यों से आग्रह करता हूं कि वह और चर्चा करें, आपस में सहमति बनाएं। हम इस विषय पर चर्चा करना ही चाहते हैं, इसलिए मैं आज फिर आपको 3 घंटे का समय देता हूं। शाम को 5 बजे तक सरकार और सभी दिल मरकर सहमति बनाएं ताकि 5 बजे इस विधेयक पर चर्चा हो सके। आज सदन 5 बजे तक के लिए स्थगित किया जाता है। संसदेत आज परीक्षा विधेयकात 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। 50 लाखांपर्यंत दंडाची विधेयकामध्ये तरतूद आहे। संघटित गुन्ह्यांसाठी 7 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींपर्यंत दंडाचा प्रस्ताव आहे। विद्यमान कायद्यामध्ये पेपरफुटीच्या गुन्ह्यांसाठी 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, तर संघटित गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे। नवीन विधेयकात असं काय आहे की ज्याच्यामुळे ही परीक्षा यंत्रणा, ज्याला तुम्ही फुल प्रूफ म्हणतो तशी होईल? मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या शिक्षणाशी आणि एकंदरीत या यंत्रणेशी किती संबंध आहे? सर्वप्रथम या मुलांवरच्या ज्या आहेत त्या केसेस मागे घेतल्या पाहिजेत, एक GR करून देशभरामधल्या सर्व विद्यार्थ्यांच्या। आणि दुसरं आमचं म्हणणं असं आहे की ज्या मुलांचं दुर्दैवाने याच्यात मृत्यू झाला त्यांना कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे। आणि ह्या एज्युकेशन सिस्टम ही सातत्याची प्रोसेस असते। एज्युकेशन सिस्टममध्ये एक निर्णय घेतल्याने थांबत नाही, सातत्याने निर्णय घ्यावे लागतात, सातत्याने गोष्टी बघाव्या लागतात। आपण बघितलं मधल्या काळामध्ये आम्ही सातत्याने एका बिलासंदर्भात आमची चर्चा व्हायची, जे बिल तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये पूर्ण शिक्षण व्यवस्था आपण बदलण्याचा विचार चाललेला आहे। ज्या वेळेला की आपण बघितलं की आता शिक्षण इतक्या वर्षापासून जे सुरू आहे त्याच्यामध्येच काही त्या ठिकाणी त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करणं अपेक्षित आहे। पण दुर्दैवाने त्याच्यावर न बोलता एक नवीन विधेयक आणायचं, त्या नवीन विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा करायची।